एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवालयामध्ये विरोधकांची बैठक सध्या सुरू आहे। विरोधकांच्या बैठकीमध्ये फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि काँग्रेसचे आमदार उपस्थित आहेत असं कळतंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून एकही आमदार उपस्थित नाहीये। आदित्य ठाकरे सुद्धा बैठकीसाठी हजर झाल्याची बातमी समोर येते। अधिकची माहिती जाणून घेऊया। जुई जाधव आपल्यासोबत आहेत। जुई, विरोधकांची बैठक सुरू झालेली आहे, मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील कोणताही आमदार हजर का नाहीये? अगदीच आपण पाहतो ऋतुजा की उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एक बैठक सुरू आहे शिवालय इथे। मात्र या बैठकीमध्ये केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि काँग्रेसचे आमदार उपस्थित आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून एकही आमदार उपस्थित नाही। खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना जोर धरला होता की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील, विलिनीकरण होईल। मात्र कुठे ना कुठेतरी या चर्चांना ब्रेक लागला होता। परंतु आता पुन्हा एकदा कोणीही आमदार या बैठकीला उपस्थित नसल्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे। कारण का विरोधकांची बैठक आहे। महाविकास आघाडीमधला एक प्रखर आणि एक प्रमुख पक्ष म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष आहे, परंतु त्यातला एकही आमदार या बैठकीसाठी उपस्थित नाही। किमान जितेंद्र आव्हाड हे उपस्थित तरी असतात, परंतु आज ते देखील या बैठकीसाठी उपस्थित नाहीत। त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय की राष्ट्रवादी खरंच अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार आहे की नाही त्या बैठकीच्या माध्यमातून। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।